संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सतीखंड अध्याय 7. संध्येची यज्ञात आहुती आणि अरुंधतीची उत्पत्ती. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, संध्येला वरदान देऊन भगवान शिव निघून गेले. त्यानंतर श्री चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या तपोभूमीत आली. तेथे मेघातिथी ऋषी मोठा यज्ञ करत होते. तिने वसिष्ठांचे स्मरण केले. ते पती लाभावे म्हणून प्रार्थना केली आणि प्रज्वलित अग्नीमध्ये उडी घेतली. तिचे शरीर तत्काळ दग्ध झाले. शिवजींनी संध्येच्या प्राणाला दिव्य शरीर दिले. ती अग्नीमध्ये कन्यारूपाने प्रकट झाली. तिचे शरीर सुवर्णासमान होते. महर्षी मेघातिथींनी तिला स्नान घातले आणि तिचे नाव अरुंधती असे ठेवले. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या आश्रमाच्या परमपवित्र वातावरणात ती हळूहळू मोठी होऊ लागली. तिच्या गुणामध्ये सर्व तपस्यांची ती आवडती झाली. तिच्या प्रत्येक पावलात मांगल्य प्रकट होत होते. ती उपवर झाली. त्यावेळी मी विष्णू आणि महेश्वरांनी मेघातिथीशी विचार करून तिचा विवाह वसिष्ठांबरोबर संपन्न करून दिला. देवदेवतांच्या हातून पडलेल्या जलाने शिप्रा आदी 7 पवित्र नद्या उत्पन्न झाल्या. अरुंधती ही वसिष्ठांच्या पत्नी होऊन श्रेष्ठ पती धर्माचे पालन करून अत्यंत आनंदाने राहू लागली. ह्या दाम्पत्य वेलीवर शक्ती आदी श्रेष्ठ पुत्र उमलले. नमः शिवाय. ओम.